नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगड जिल्ह्यात विविध खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली आदेशावरून नवा वाद, सभापतींच्या वक्तव्याची चर्चा. सिंधुदुर्गात पुन्हा पावसाची हजेरी, मान्सूनपूर्व सरींनी दिला दिलासा. कुडाळ तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग. दापोली तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा पाईपलाईनला गळती, हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप. सुकाणू समितीवर हलगर्जीपणाचा आरोप. आणि रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ, 353वा शिवराज्याभिषेक उत्साहात, शिरकाई देवी पूजनाने शुभारंभ. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील विविध खात्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या असतानाच महाड पंचायत समितीतील एका बदली आदेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. महाड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात गेली 7 वर्षे कार्यरत असलेल्या पशुधन पर्यवेक्षक अश्विनी पडळकर यांची माणगाव पंचायत समितीत बदली करण्यात आली आहे. मात्र बदली आदेशानंतरही त्या महाडमध्येच कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली. पडळकर मॅडम तालुक्यात चांगले काम करत असून त्यांच्या जागी दुसरा अधिकारी नियुक्त होईपर्यंत त्यांना येथून जाऊ देणार नाही, असे मत सभापती प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे बदली आदेशात राजकीय दबाव आणल्यास अथवा बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन आदेशाची अंमलबजावणी करते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. की पडाळकर मॅडम यांचं काम तालुक्यामध्ये चांगलं आहे, परंतु आता पाऊस काही दिवसातच पावसाचं वातावरण होणार आहे. त्याच्यामुळे आता तालुक्यामध्ये काम करण्यासाठी जोपर्यंत शासन दुसरी म्हणजे पशुसंवर्धनला शासन अधिकारी कोण पाठवत नाही तोपर्यंत आम्ही पडाळकर मॅडमला इथून जाऊ देणार नाही. कारण लोकांची जी कामं आहेत ती निश्चित प्रकारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आम्ही कुठलाही ठराव केलेला नाही किंवा कुठलीही बदली थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही. फक्त चर्चात्मक विषय आम्ही शासनाकडे मांडलेले आहे. असं तुम्हाला थांबवता येतं का त्यांना? नाही असेल तरी पण ते काम करतात म्हणून तेवढीच इच्छा आहे. बाकी बदली थांबवण्याचा आमचा अधिकार नाही ना. आम्ही फक्त एकच सांगतो की आम्हाला दुसरा त्यांना माणूस द्या आणि त्यांची बदली करा, एवढंच म्हणणं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला आहे. दुपारच्या सरीनंतर संध्याकाळीही जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. विशेषतः कुडाळ तालुक्यात पावसाची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कुडाळ शहरासह पावशी, वेताळ, बांबर्डे आणि पणदूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र दिसून आलं. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. मान्सून आगमनापूर्वीच पडणाऱ्या सरींमुळे वातावरण प्रसन्न झाले असून शेतकरी वर्ग देखील समाधान व्यक्त करत आहे. कुडाळ शहरातही संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावत परिसर चांगलाच भिजवला. दापोली तालुक्यातील हरणे, पाचपंढरी यांसह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना संबंधित यंत्रणा आणि सुकाणू समिती दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त होतीये. विशेष म्हणजे उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे मौल्यवान पाणी गळतीमुळे पाणी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. याशिवाय जोग नदीमार्फत जॅकवेल परिसरात वैद्यकीय कचरा, सॅनिटरी पॅड्स, डायपर्स आणि इतर घातक कचरा वाहून येत असल्याचा आरोपही करण्यात आला. याच जॅकवेलमधून अनेक गावांना पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दापोली नगरपंचायतकडून सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान पाईपलाईन गळती तातडीने दुरुस्त करावी, जॅकवेल परिसरातील प्रदूषण रोखावे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरतीये. नमस्कार, मी विहार भुवड. तुम्ही मागे जी पाईपलाईन पाहताय ती दापोली, हरणे, पाचपंढरी अशा अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे. आणि गेले कित्येक दिवस आणि कित्येक महिने ही पाईपलाईन अशीच फुटलेली आहे. असे अनेक ठिकाणी फुटलेले असू शकते, पण आमच्या ज्या निदर्शनास आलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतोच. गेली 5 ते 6 महिने ही पाईपलाईन अशीच लिकेज आहे. पाईपलाईन मधून जे लिकेज झालेलं पाणी ते किती हजारो लिटर वाया गेलं असेल याचा तुम्ही विचार करा. भर मे महिन्याच्या आणि एप्रिलच्या पाणी टंचाईच्या काळात जर दापोली तालुक्यातील काही गावात जिथे पाणी पुरवठा होतो, हरणे, पाचपंढरी,
या गावांना जर पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल आणि असं पाणी जर आपण वाया घालवत असू तर मग ह्या सुकाणूची कमिटी आहे ज्यांचं लक्ष आहे कुठे? ह्या जॅकवेलच्या माध्यमातून ज्या गावांना पाणी पुरवठा केला जातो तरी दापोली तालुक्यातून जी वाहत येणारी जोग नदी आहे त्याच्यामार्फत हॉस्पिटलमधील घातक कचरा, त्याचं सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर्स किंवा इतर मेडिकल गोष्टी असतील किंवा घरातील आपला जो काही कचरा आहे तो त्या नदीच्या मार्फत येऊन तो डायरेक्ट ह्या जॅकवेलच्या इकडेच मिळतो आणि त्याच्यातून ज्या गावांना हा पाणी पुरवठा होतो तेथील लोकांना आणि ग्रामस्थांना अनेक आरोग्याशी खेळ खेळला जातोय. त्यांना नको नको त्या आजारांचा सामना करावा लागतो. जी दापोली नगरपंचायत स्वतःच्या शहराचा पाणी पुरवठा करण्यासाठी नारगोली सारख्या गावाचा आधार घेते, तीच नगरपंचायत स्वतःचं निर्माण झालेलं सांडपाणी असेल, मेडिकल वेस्ट असेल, ते हे जोग नदीच्या मार्फत बांतिवरे सारख्या जॅकवेलला येऊन मिळतं. काय इथली लोक पाणी पित नाहीत का? हा दापोली नगरपंचायत आणि सुकाणू कमिटीचा निर्लज्जपणा आणि हलगर्जीपणा आहे. यांना नागरिकांच्या आरोग्याशी काही देणं घेणंच नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडेली गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याच्या चर्चेनंतर आता गावच्या सरपंचांनी याबाबत खुलासा केलाय. काही माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा आडेलीच्या सरपंच यशस्वी कोंडसकर यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आंबेडकर नगर परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पारंपरिक रहाटाच्या विहिरीवर महिला नियमितपणे पाणी भरत असल्याचे दिसून आले. तसेच महिलांशी संवाद साधल्यानंतर गावात कोणतीही पाणी टंचाई नसून सध्या कोणीही पाणी विकत घेत नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा सरपंचांनी केला. काही जणांकडून राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला असून या खुलाशानंतर व्हायरल झालेल्या बातमीतील दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. काल जी बातमी व्हायरल झाली त्या बातमीद्वारे आम्ही इथे 7 वाजता येऊन पाण्याची पाहणी केली असता आडेली आंबेडकर नगरातील सर्व महिला या राटाच्या विहिरीचं पाणी नेऊन आपल्या पाणी आपल्याला नेत आहेत असं दिसून आले. कोणीही पाणी विकत घेत नाहीत असं यांनी महिलांनी सांगितलं. हो वहिनी, तुम्ही पाणी विकत घेता का? याच विहिरीचं नेता? मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धरणांवर आता सोलर सिस्टीमवर चालणारे CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून देखरेखीसाठी वॉचमनची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. आगामी पावसाळा लक्षात घेऊन धरण परिसराची पाहणी सुरू असून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात आहेत. धरण क्षेत्रातील गाळ उपशाचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या धरणांवर देखील प्रशासनाची करडी नजर राहणार असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. आपल्या विरोधात सुरू असलेल्या ACB चौकशीबाबत वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2022 पासून ACB रत्नागिरीकडून चौकशी सुरू असून चौकशीला आपला कधीही विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र गेल्या काही वर्षात अनेक वेळा आपल्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून अधिकारी बदलले किंवा राजकीय वातावरण बदलले की पुन्हा चौकशी सुरू होते असा दावा त्यांनी केला. ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. तसेच कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली. अनेक चौकशा बंद झाल्या असताना केवळ आपलीच चौकशी सुरू असल्याचा आरोप करत हा अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय. या विरोधात लढा सुरू ठेवत चौकशी प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 2022 पासून माझी LCB रत्नागिरीवरून चौकशी सुरू आहे. खरं तर चौकशीला माझा कुठलाही त्यावेळी विरोध नव्हता आणि आताही विरोध नाही आहे. परंतु आपण बघितलं असाल की गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा या चौकशीच्या निमित्ताने माझ्याशी संबंधित असलेल्या अनेक लोकांची चौकशी केली, त्याचे जबाब घेतले. अधिकारी बदल असतात तशा पुन्हा चौकशा सुरू होत असतात किंवा राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकशा सुरू होतात. हे खरं तर माझ्यावर अन्यायदायक आहे. परंतु असून देत, ज्या चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ. परंतु हा कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या चौकशी असतील त्या चौकशी आम्ही चौकशीला जी उत्तरं असतील ती उत्तरं मी देईन. परंतु 5-5 वर्ष LCB विभाग एखाद्या माणसाची चौकशी करत आहे आणि अशा अनेक चौकशा माझ्यावर सुरू झालेल्या चौकशा आज बंद झालेल्या आहेत. फक्त माझीच चौकशी सुरू आहे. हा माझ्यावर अन्याय आहे आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे आणि ह्या विरोधात सुद्धा चौकशीला मी सामोरं जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरातून प्रशासनाच्या दुर्लक्षाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
शहरातील मुख्य शासकीय विश्रामगृहा शेजारी असलेल्या स्मशानभूमीत विजेची कोणतीही व्यवस्था नसल्याने एका मृत व्यक्तीवर मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीत पूर्ण अंधाराचा सामना करावा लागला। अखेर उपस्थितांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून त्याच प्रकाशात अंतिम विधी पार पडला। विशेष म्हणजे ही स्मशानभूमी शहरातील मुख्य शासकीय विश्रामगृहाच्या अगदी शेजारी असूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत स्मशानभूमीत तातडीने वीज प्रकाश योजना आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी देखील मूलभूत सुविधा नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या घटनेमुळे श्रीवर्धनमधील नागरी सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर उत्साहात सुरुवात झाली आहे। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत। देवीचं पूजन करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। यावर्षी 6 जून रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यास कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 5 आणि 6 जून असे 2 दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रायगड किल्ल्यावर भगवेमय वातावरण निर्माण झाले असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा दिमाखात साजरा होत आहे। रत्नागिरी पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अंमलदारांच्या कार्याची दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालयात पदोन्नती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते 15 अंमलदारांना पदोन्नती प्रदान करण्यात आली। यावेळी पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच पुढील सेवेकार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। या पदोन्नती प्रक्रियेत 7 अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर 8 अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर स्नेहल पेंढामकर, विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षय बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे आणि स्वप्नील तळेकर यांची पदोन्नती झाली। तर दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणसकर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावित, तेजस्वी गांधी आणि राजेंद्र नलावडे यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे। या प्रसंगी पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदोन्नतीमुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अधिक जोमाने सेवा बजावण्याचा निर्धार पदोन्नती प्राप्त अंमलदारांनी व्यक्त केला। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराई अर्थात दी बॉटॅनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण आणि संवर्धनाचा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला। चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि स्थानिक देवराईचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात महसूल, कृषी विभाग, चिपळूण नगरपालिका आणि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत श्रमदान केले। परिसर स्वच्छता आणि झाडांना गांडूळ खत घालण्याचे काम करण्यात आले। विशेष म्हणजे सांगोला तालुक्यातील वाटंबर येथील यशराज गांडूळ खत प्रकल्पाने तब्बल 1200 किलो गांडूळ खत मोफत उपलब्ध करून दिले। या उपक्रमामुळे कळंबस्ते देवराईला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळते। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीतील पत्रकारांनी पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला। मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दामले हायस्कूल परिसरात तर दुसऱ्या टप्प्यात शासकीय विश्रामगृह येथे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी चिकू, पेरू, जाम, आवळा, कदंब आणि मोहगनी यांसारख्या विविध उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली। पर्यावरणातील बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वृक्षारोपण हे प्रभावी माध्यम असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य उपाध्यक्ष हेमंत वणसू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, मुश्ताक खान यांच्यासह पत्रकार, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली। या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। जागतिक पर्यावरण दिन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेणचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उंबर्डे येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला।
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। उपनगर अध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले। वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला। समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। आज जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त आणि विनायक पाटील, पत्रकार विनायक पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांनी आणि आपण सर्वांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि विनायक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। तसेच आपण याचप्रमाणे सगळ्यांना एक विनंती आहे की आता पावसाळा सुरू होत आहे, त्यानिमित्ताने प्रत्येकाने जरी एक ते दोन जरी झाडं लावली तरी आपल्या पर्यावरणाला प्रोत्साहन भेटेल। आणि आता तुम्ही बघत आहात की वाढत्या गरमीमुळे म्हणजे वाढत्या उष्णतेमुळे त्याचं कारण म्हणजे एकच की आपण पर्यावरणातली झाडं आहेत ती प्रत्येकजण झाडं तोडत चाललेलं आहे। तर प्रत्येकाला विनंती आहे की आपण प्रत्येकाने झाडं लावायलाच पाहिजे आणि हा निश्चय सर्वांनी घेऊन, आता सर्व पत्रकार बंधूसुद्धा सोबत आहेत, पत्रकार बंधूंना सुद्धा तेच आपण सांगतो की तुम्ही पण तुमच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून हे सर्वांना संदेश द्यावं। आणि आमचे मित्र जॉन भाई पण इथे आहेत, त्यांनी पण इथे त्यांची प्लॉटिंग आहे, पण त्यांना पण एक विनंती करतो की प्रत्येक प्लॉट धारकाला झाडं लावण्याची तुम्ही विनंती करा आणि एक या प्लॉट सोबत एक बगीच्यासाठी तुम्ही एक चांगले नियोजन करा आणि तिथे पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावू, एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि ते थांबतो। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।